बातमी पुण्यातनं येते। पुणे जिल्ह्यातील कुठल्या आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पहिल्यांदाच पडणार आहे याची आता चर्चा प्रचंड रंगू लागली आहे। अर्थात त्यात नावं काही समोर आली आहेत। ती नावं आहेत राहुल कुल, माधुरी मिसाळ, सुनील शेळके, महेश लांडगे या 4 नावांची सध्या सर्वाधिक चर्चा आहे। पुण्यातनं राज्यमंत्रीपदासाठी राहुल कुल, माधुरी मिसाळ, शेळके आणि लांडगे यांच्या नावाची चर्चा जोरदार आहे। अर्थात राहुल कुल हे दौंडचे तर माधुरी मिसाळ पर्वतीमधनं निवडून आले आहेत। महेश लांडगे भोसरीतनं मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेत। अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुनील शेळकेंना मोठं मताधिक्य मिळालंय। पुणे जिल्ह्यातनं अजित पवार, चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे पाटील यांना जी खाती देण्यात आली होती तीच खाती त्यांच्याकडे कायम राहण्याची शक्यता आहे। बातमी पुण्यातनं येते। पुणे जिल्ह्यातील कुठल्या आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पहिल्यांदाच पडणार आहे याची आता चर्चा प्रचंड रंगू लागली आहे। अर्थात त्यात नावं काही समोर आली आहेत। ती नावं आहेत राहुल कुल, माधुरी मिसाळ, सुनील शेळके, महेश लांडगे या 4 नावांची सध्या सर्वाधिक चर्चा आहे। पुण्यातनं राज्यमंत्रिपदासाठी राहुल कुल, माधुरी मिसाळ, शेळके आणि लांडगे यांच्या नावाची चर्चा जोरदार आहे। अर्थात राहुल कुल हे दौंडचे तर माधुरी मिसाळ पर्वतीमधनं निवडून आले आहेत। महेश लांडगे भोसरीतनं मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेत। अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुनील शेळकेंना मोठं मताधिक्य मिळालंय। पुणे जिल्ह्यातनं अजित पवार, चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे पाटील यांना जी खाती देण्यात आली होती तीच खाती त्यांच्याकडे कायम राहण्याची शक्यता आहे।